मन वैनतेय मन वैनतेय अलक्ष्यासी लक्षी मन वैनतेय सदा अमर आहे मन वैनतेय दूर झेप गई मन वैनतेय मनरूपी हा जो गरुड आहे तो इतका काही सामर्थ्यवान आहे की जर मनरूपी गरुडाने सर्व ओलांडायचे म्हटले तर त्या अख्ख्या ब्रह्मांडाला ओलांडून सुद्धा मनरूपी गरुड पुढे राहू शकतो. कारण मनरूपी गरुड जे सर्व ओलांडू शकतो ते मन वस्तुतः परमात्म तत्वच आहे. तर असं हे परमात्म तत्व रूपी मन वैनतेय म्हणजे गरुड रूपी हा जो हे जे मन आहे ते ब्रह्मांड ओलांडण्याच्या ताकदीच आहे. कारण ब्रह्म सुद्धा यातून निर्माण झालं. ते परमात्म तत्व म्हणजे वस्तुतः म्हणत आहे. म्हणून मन वैनतेय अलक्ष्यासी लक्षी मन वैनतेय सदा अमर आहे मन वैनतेय दूर झेप घेई मन वैनतेय. लक्ष शोलाय लक्ष म्हटलं की टार्गेट ध्येय असा अर्थ होतो. आणि नुसता लक्ष म्हटलं की अटेन्शन म्हणजे ध्यान असा अर्थ होतो. म्हणून मनाने आपलं ध्यानपूर्वक जर प्रवास करायचा ठरवला तर मनाने आपलं लक्ष साधून म्हणजे आपल्या मनाचं केंद्रीकरण करून जर लक्षाकडे म्हणजे ध्येयाकडे झेप घेतली तर मनरूपी गरुड अखिल ब्रह्मांड सुद्धा ओलांडू शकतो. कारण ब्रह्मांड ओलांडून सुद्धा जे मन उरतं असा मनरूपी वैनतेय मन गरुड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विश्वाच्या मुळाशी असलेलं आदी कारण किंवा ब्रह्मतेज आहे. तर असा हा मन वैनतेय कुठेही दूरवर झेप घेऊ शकतो. आता आपण ऐकलं असेल की गरुड आकाश ओलांडतो पण गरुडाच्या पाऊल खुणा काही आकाशावर उमटत नाहीत. म्हणजे आता सरळ आहे ना, गरुड आकाश ओलांडतो आणि आकाश ओलांडताना गरुड अर्थातच आपले पाय आक्रसून घेतो आणि पंखाने आकाश ओलांडतो. मग आता ज्याचे आकाश ही पोकळी आहे त्यामुळे आकाशाच्या पोकळीतून गरुड किती उडाला तरी गरुडाची पदचिन्ह आकाशावर राहत नाहीत. आता आकाश ही पोकळी आहे, या पोकळीला ब्रह्म म्हणतात आणि ब्रह्मांड ओलांडणार मनरूपी गरुड म्हणजे माणसाचं आत्मतत्व. शरीरातील जे आत्मतत्व आहे तो मन वैनतेय आहे, तो मनरूपी गरुड आहे. आणि बाहेर जे प्रचंड आकाश आहे ते परमात्म तत्व आहे, ते ब्रह्मांड आहे. म्हणजे मनरूपी गरुड जेव्हा आकाशरूपी ब्रह्म पार करू पाहतो तेव्हा हा मनरूपी गरुड आकाशरूपी ब्रह्म पार करतो. आत्मा परमात्म्याला मिळतो, जीवशिवाचं ऐक्य होतं. तेव्हा अशा या मनरूपी गरुडाचं पदचिन्ह पाऊल सुद्धा त्या ब्रह्मांडावर उमटत नाही. परंतु ज्या ब्रह्मांडावर अशा आत्म्याचं पाऊल उमटलं नाही असा आत्मरूपी गरुड मनरूपी गरुड खऱ्या अर्थाने परमात्म प्रकाश म्हणून सर्व विश्वाला उजाळा देत असतो. आणि इतकं करताना सुद्धा या आत्मारूपी परमात्मरूपी गरुडाचं कुठलंच चिन्ह दिसत नाही. फक्त ते चिन्ह तिथे समजून येतं जेव्हा साधू काही बोलतो. त्याच्या बोलण्यामध्ये जी प्रत्येकारिकता असते, त्याच्या बोलण्यातून जे सत्य निर्माण होतं आणि प्रत्यक्ष तसं घडतं, हे सर्व बघितल्यावर या साधू मनालाच मन वैनतेय. साधूचं मन हे एखाद्या प्रचंड शक्तिशाली गरुडासारखं असतं. कारण साधूचं मन हे खऱ्या खुऱ्या अर्थाने देहात असून सुद्धा प्रत्यक्ष प्रकर्षित झालेलं तेजस्वी आत्मतत्वच असतं. तर असं प्रकर्षित आत्मतत्व म्हणजे साधूरूपी गरुड जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड ओलांडतो तेव्हा त्याच्या खुणा जरी ब्रह्मांडात कुठे दिसल्या नाही तरी साधूच्या शब्दातून जे काही बाहेर पडतं ते परमसत्य म्हणूनच उरतं. त्यालाच कृष्णमूर्ती म्हणतात ट्रूथ स्पीक्स थ्रू यू. म्हणजे साधूच्या मुखातून जे सत्य बाहेर पडतं ते दुसरं तिसरं काही नसून ह्या मनवैनतेयाचं सत्य वचन असतं. ते कधीही कुठेही बोललं तरी ते सत्यार्थाने प्रत्येकाला प्रत्यास येतेच येते. तर असा हा मनवैनतेय अलक्ष्यासी लक्षी मनवैनतेय सदा अमर आहे मनवैनतेय दूर झेप गई मनवैनतेय.